बाबूराव बोलतोय. हॅलो, मी बाबूराव बोलतोय. हॅलो, हॅलो 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 हॅलो. कलियुगी दैना सांगतो ऐकाना, कलियुगी दैना सांगतो ऐकाना, कलियुगी दैना सांगतो ऐकाना, कलियुगी दैना सांगतो ऐकाना. नव्या जगात नव्या युगाचा नवा जमाना, नव्या युगाचा नवा जमाना, नव्या युगाचा नवा जमाना, नव्या युगाचा नवा जमाना. साधू चोराला राम राम करतोय. हॅलो, मी बाबूराव बोलतोय. तर या कलियुगातल्या बुवानी सांगितलं, कलियुगामध्ये या जमान्यामधून जर तारायचं असेल तर नामस्मरण आणि आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. बरोबर आहे बुवा, तुम्ही तर बरोबर बोलणार, ते का मी विरोध करणारच नाही. खरोखर चांगली गोष्ट बुवानी सांगितली. आई वडिलांची सेवा केली पाहिजे आणि हे भजन नामस्मरण केलं पाहिजे. आणि यासाठी या कलियुगातला एक बाबूराव नावाचा माणूस त्या देवांना त्याने फोन केलाय. देवांना फोन केला आणि तो केला आणि कॉन्फरन्सवर घेतला आणि संतांका, साधू संतांका, आणि काय सांगता, हॅलो मी बाबूराव बोलतोय. या कलियुगात तुम्ही काय केलं आणि आता या कलियुगात काय दैना झाली ते सांगतोय. काय सांगतोय, कलियुगी दैना सांगतो ऐकाना, कलियुगी दैना सांगतो ऐकाना. नव्या जमान्याचा नव्या युगाचा नवा जमाना. साधू चोराला राम राम करतोय. मी बाबूराव बोलतोय. हॅलो, तिथं पाण्यावर तरल्या जाता, दिसती नदीच्या दुकानात राहता, दिसती तिथं पाण्यावर तरल्या जाता, दिसती नदीच्या दुकानात राहता. वेदशास्त्रनी ग्रंथ पुराणे भैया बांधून विकतोय चणे. बघा, तिथं पाण्यावरती तरल्या गाता, तुकाराम महाराजांची गाथा पाण्यावर तरली होती बघा. हो, त्याच्यावरनं पण ह्यो गुलाम कॉपी कॅट. तुकाराम महाराजांची गाथा पाण्यावर तरली. ह्याच्या मनात विचार इलो, कुणकवना तिकडे धरणार गेलो आणि सगळं भजनाच्या डायरी बिरी पाण्यात टाकला. त्याला वाटलं वर येतील. अरे ते साधू संतांच्या महिमा, साधू संतांची किमया, ह्याच्या सगळं फुगवून इले वर. या अक्षर त्याच्या रावला नाही. म्हणून आता हे सगळे नवीन डायरी होय. टाळी वाजवतात की तंबाखू मरतात ता कळत नाही. होय, तर बघा तो बाबूराव काय सांगतोय संतांना, तिथं पाण्यावरती तरल्या गाता, पण ती गाता आता रद्दीच्या दुकानात गेली आहे. कारण कोणाला घरात भगवद्गीता नको आहे, कोणाला शास्त्र पुराण घरात नको आहे. वेदशास्त्र ग्रंथ पुराणे बघा भैया चणे बांधून देतोय. कारण रद्दीच्या दुकानात ना तो भैया घेऊन जाता इकड. कधी कधी अशी परिस्थिती येते, एखादं चांगलं लेख अभंगाचा पान चणे बिने खाताना तो उघडा पान. कारण सध्या परिस्थिती अशी आहे, घरातली सगळी वेदशास्त्राची पुस्तकं जी बुका ते आपण रद्दीत देतो. म्हणजे आपण नाही देत, पण देणारी देतो. तर रद्दीत फिरवून परत आपण भजनी बुवा भजनी कलाकार आपल्याकडे येऊ शकतात. त्या दिवशी असाच झाला. आणि मी चाललेला एका भजनात, तर जाता जाता टाइमपास म्हणून म्हणतात बुवा चणे खाऊया. म्हटलं चणे घेऊया. चल चणे घेतले आणि चणे खाऊन झाल्यावर गुलामान तो कागद उघडून बघू गेला होता. त्याच्यात एक अभंगाचा विश्लेषण केलेला होता. म्हणजे त्या अभंगाच्या पुस्तकाचा पान त्या भैयान त्याच्यात चणे बांधून दिला. ही परिस्थिती झाली म्हणून तो काय सांगतोय बघा, अभंगवाणी गेली भंगोनी, अभंगवाणी गेली भंगोनी, सिनेमाच्या चालीसाठी लोक दिवाणी, सिनेमाच्या चालीसाठी लोक दिवाणी. हो, सध्या जुना अभंगवाणी कोणाक नको.
सध्या जो बुवा नवीन नवीन गाणी घेत त्याका बारीवर जास्त होत, पण असा समाज प्रबोधन किंवा चांगला विश्लेषण करणाऱ्या बुवांका बारीवर नाही होत. खरोखर वास्तविकता बुवा जास्त शेलाव पेटाव एकमेकाचा कांडाप काढणारे बुवा काय फॉर्म मध्ये होत, पण एखाद्या मुद्देसूर गजराचा मांडणी करणारे किंवा छान छान गाणारे बुवा पण घरी बसलेत, पण ज्याका काय येत नाही आणि फक्त 4-5 गाणी घेऊन भजन करणाऱ्या लय बारी हो. तर बघा, सिनेमाच्या चालीसाठी लोक दिवाणी आणि डीजेचा फॅड लयला. तुमका म्हणत नाही हो, तुमचं साऊंड एक नंबर. त्या आईच्या चरणी प्रार्थना करीन की तुमच्या उद्योगधंद्यात तुम्हाला बळकत येऊ दे, यश येऊ दे. पण काय आला आता लग्न बिग्न असली की बघा, लग्नापेक्षा डीजेचो खर्च, त्या हळदीचो खर्च जास्त आणि त्या हळदीत पहिलो लागता डीजे. असो नाही, ह्या आपला मस्त वाजत तू वाजव काय तर हो. नवरात्रीचो भारीच रे, तू आठवणच करून पॉइंटच देतात बुवाचे. त्या दिवशी झाला तसा मगाशी सांगला यंग पिढी, अरे गरबा बिरबा यंग पिढी नाही नाचणार तर काय म्हातारे नाचतो, म्हातारपणी जातलो तू नाचो. ह्याका पण गुलामाक लय गरबा बिरबा नाचोची सवय. त्या दिवशी दुसऱ्या मारी गेलो गरब्याक, हे वाजव रे, गरबा नाचत होतो. मैं तो आरती उतारू रे संतोषी माता, नाचलो 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 आणि भंगला झाला काय, नाचता नाचताना लेंग्याची नाडीत तुटली. आणि मग काय केला, हुशार हो बुवाच ना तो शेवटी, असो कमरेर हात घेतला आणि मग स्टेप चालू केला. मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की. पुढे म्हणूया, सगळी लोक विचार करतात आता ऋषी ह्यो आपलं प्रथमेश बुवा एकदम जोशात नाचत होतो, काय वेगवेगळे स्टेप मारी होतो. काय रे, तर झाला काय म्हणून सगळे विचार करू लागले, बुवाचे कमरेर हात किती आले बघतात काय कोणाक समजना. तेवढ्यात मी तिकडनं जायचं ते माका म्हणतो, जो बुवा इकडे यावा जरा. म्हटलं काय हो, अहो आमचं बुवा बघा आता काय नाचत होतो आणि आता कमरेर हात घेऊन स्टेप करता, असा काय. मी म्हटलं काहीतरी गडबड झालेली. आता मी शेवटी ह्याच्यापेक्षा मोठो, किती पावसाळ्यात जास्त भिजलेलो आहे मी, होय ना. ह्याच्या मी म्हटलं डोका लावला, म्हटलं काहीतरी गडबड झाली. म्हटलं त्याच्यात एका पोरग्यात सांगले, जा आणि बुवाच्या कमरेवरचे हात बाजूक घे. ह्याचा आपला चालू होता माझी, मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की, जय जय संतोषी माता जय जय मा. त्याबरोबर तो पोरगो गेलो आणि हात बाजू केला. समझने वाले को इशारा कॉपी आहे, कॉपी वा. म्हणून बघा सध्या डीजेचा जमाना आलाय. भजन पूजन नामस्मरण कोणाला नकोय, तो बाबूराव काय सांगतोय, सिनेमाच्या चालीसाठी लोक दिवाणी, सिनेमाच्या चालीसाठी लोक दिवाणी, तिथे कालावर नाचतय थै थै. मी बाबूराव बोलतोय, हॅलो बुवाबाईकडे बघूनी, बुवाबाईकडे चोरूनी बघतोय. हो ही परिस्थिती आहे. म्हणून सांगले कीर्तनकार, बुवा तुका काय बोलणार नाही, तू एकदम सोज्वळच. लगीन झाला रे तुझा, झाला
2 झाली, भारीच असतं रे तू. एक सांभाळताना कठीण आणि तू 2 केलं, असा बोलू नको. काहीतरी असली कोणाच्या मनात झाला मग तुझा, म्हणजे याची 2च, माका 3रा जावचा नाही असं म्हणती. हो, तर बघा सांगायचं तात्पर्य काय, तर बघा संत नामदेवाच्या कीर्तनामध्ये विठूजंग झाले होते, पण या ठिकाणी भजन पूजन नको आहे कोणाला. विषय सांगायचं तात्पर्य म्हणजे राजकारण एवढा बेकार झाला इकडे आपल्या महाराष्ट्रात. कोण कधी इकडे, कोण कधी तिकडे, आणि त्या राजकारण्यांचा आपल्यासाठी काय नाही. अद्भुत हे बारियो बिरियो आपल्याक भजन करूक लिमिट हा, बाकीच्यांका लिमिट कोणाक नाही, पण आपल्या भजनाक लिमिट, त्याच्यावर काय रेस्ट्रिक्शन. बघलं माझा इंग्लिश मगाशी सांगले त्या धयाचा, तू पण सांग काहीतरी. बिंदास बोलायचा, घाबरायचा नाही. हैसून बाहेर गेलो की आपण मित्र खास, रोज फोन असता सकाळी, बुवा उठलास, कामार गेलास, कशासाठी करता काय समजत नाही, पण रोज 2-4 फोन करता. असो दे. तर बघा तो बाबूराव काय सांगतोय, राजकारण त्यांचे काठी पवाडे, राजकारण त्यांचे काठी पवाडे. बाई बुवा बाईकडे बघून मी बाबूराव बोलतोय. सांगण्याचं तात्पर्य बघा, आमच्या हरिहर गोविंदचा गजर आहे, त्यामुळे त्याच्यात काही जास्त वेगळं असं बोलू शकत नाही. समाज प्रबोधनात्मक विषय असतात बुवांचे, आणि ते सादर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. कृष्णाने लाजरा केली, द्रौपदीला साड्या पुरवून. बघा द्रौपदीचं वस्त्रदान झालं त्यावेळी पांडव त्या ठिकाणी असून सुद्धा काही करू शकले नाही, कारण ते हतबल होते, वचनामध्ये अडकले होते. पण श्रीकृष्णाने त्या बहिणीची, द्रौपदीची लाज राखली, पातळ पुरवून. सगळ्यांना माहिती आहे. त्याचप्रमाणे बघा छत्रपती शिवाजी महाराज बुवाने खरोखर महाराष्ट्र गीत छान असं घेतलंय, भारी. पोवाडा पण बुवा मस्त चांगल्या प्रकारे घेणार. मी काय पोवाडा बिवाडा घेऊच्या भानगडीत पडत नाही, आपली स्टाईलच वेगळी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा बघा इतिहास सांगायचा झाला, त्याचा पोवाड्याच्या माध्यमातून एवढाच सांगायचा नाही बुवा. आज काय सांगूया, तू सांग, फक्त तो विषय सांगायचा. अरे ह्या मेमरी कार्ड फुल हा बरं, ह्याच्यात काय महाराजांचा काय लिहिलेलं नाही, ह्याच्यात फक्त गजरा, ह्याचा विषय हवा तुका. हा ह्या बाकी ह्या बुवांका हो आहे की ना महाराजांची माहिती बुवा, तो सांगा, म्हणजे आजच्या बारीच्या माध्यमातून तुमका देऊन टाकूया. असू दे. बघा यशाची कंक की आग्र्याहून सुटका, त्या तुम्ही सांगा खयचो विषय, एनी टाइम खयचो पण विषय सांगायचो, सांगूची तयारी आपली. तर बघा झालं, महाराजांनी आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, मुठभर मावळे हाती धरून स्वराज्याची स्थापना केली. पण ते मुठभर मावळे होते कसे, सुमित्रा कैलासवासी सुमित्रा दशरथ लाड यांच्या स्मरणार्थ 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारते. भगवंत त्यांच्या आत्म्यात चिरशांती देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय, बक्षिसाचा स्वीकार करतोय. त्या ठिकाणी दशावतार घेण्यासाठी देवगडकरांची फरमाईश 51 रुपयाचं पारितोषिक आलंय. नक्की प्रयत्न करणार. काय हा विषय, आम्ही राजापूरचे. दशावतार फक्त आमका ऐकून माहित आहे, म्हणजे आम्ही बघितला किंवा ऐकला, पण या पट्ट्यात ती कला उगत असताना त्या माणसां किंवा त्या कलाकारांचा तो सादर केला तर ते का 4 चांद लागतो. कारण उगाच तरी एखाद्या कलाकाराचा गाणं किंवा
एखाद्या दशावताराचा गाणं घेऊन आपल्याकडनं चुकला तर तो त्या गाण्याचा अपमान, त्या कलाकाराचा अपमान. आपण नक्की प्रयत्न करणार. तर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळे हाती घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्या मुठभर मावळ्यांमध्ये बुवा अनेक असे मावळे होते. येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, ताराजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे असे असंख्य मावळे होते. त्याच्यामधला एक मावळा येसाजी कंक. त्या येसाजी कंक मावळा कसा होता याची थोडक्यात या ठिकाणी माहिती बुवा पोवाड्याच्या रूपाने सादर करतील. मी माहिती सांगतोय कारण कसा माका त्या पोवाड्या बिवाड्याचं म्हणजे आवडत नाही, शॉर्टकट मध्ये सांगू माहिती सांगायची. तर बाबा एकदा काय झालं बघा, दक्षिण दिग्विजय करून महाराज निघाले, कर्नाटकच्या दिशेने निघाले. महाराजांची पालखी या कर्नाटकच्या दिशेने निघाली. काही अंतर जाताच पालखी थांबली. पालखीचा पडदा बाजूला झाला. महाराजांनी विचारलं पालखी का थांबवली. त्याबरोबर भुई जे पालखी घेणारे माणसं आहेत त्यांनी सांगितलं महाराज गोवळकोंड्याचे बादशाह स्वतः आपल्याला न्यायला या ठिकाणी आले. महाराजांच्या मनात असा विचार आला की गोवळकोंडा अजून कोसो दूर, मग तो गोवळकोंड्याचा शहा बादशाह या ठिकाणी आलाच कसा. महाराज पडदा बाजूला केला. महाराजांनी या ठिकाणी त्या पालखीतनं उतरले. महाराज गोवळकोंड्याचा बादशाह महाराजांच्या जवळ आला. महाराजांना आलिंगन दिलं, भेट झाली. त्यानंतर महाराजांनी विचारलं बादशहाजी गोवळकोंडा अजून कोसो दूर, मग तुम्ही इथं कसे काय. तर गोवळकोंड्याच्या बादशाने उत्तर दिलं राजा, या अखंड महाराष्ट्राचा हिंदुस्थानाचा राजा आमच्या मातीत येतोय आणि त्याच्या पावलांची पायधूळ आमच्या मातीला लागण्यापूर्वी आमच्या मस्तकी लागावी म्हणून आलो. झालं बाबा, भेट झाली. महाराजांना घेऊन तो त्याने स्वतःच्या खांद्यावर महाराजांची पालखी घेतली, निघाला, गोवळकोंड्यामध्ये आला, आपल्या राज्यामध्ये आला. महाराजांचं आगत स्वागत केलं, महाराजांचा पाहुणचार केला. काही वेळ गेल्यानंतर त्याने आपलं राज्य दाखवण्यासाठी महाराजांना फेरफटका मारण्यासाठी घेऊन गेला. आणि त्या राज्यामध्ये फेरफटका मारत असताना बघा पहिली लागली अश्वशाळा. तो बादशाह म्हणतोय राजे साहेब, ही बघा आमची अश्वशाळा. महाराज बघत राहिले. असंख्य अशा लांबच लांब रांगा, वेगवेगळ्या जातीची घोडी अशी लांब लचक रांगेत उभी होती. काही अंतर गेल्यावर त्या गोवळकोंड्याचा बादशाह म्हणतोय महाराज, आता तुम्ही अश्वशाळा बघितली. त्यांनी खजिना दाखवला, अफाट 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 खजिना. महाराज विचार करत होते मनात. काही अंतर पुढे गेले. त्या गोवळकोंड्याच्या बादशाने महाराजांनी आपली शस्त्रशाळा दाखवली. अनेक वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र त्या शाळेमध्ये उपस्थित होती. काही अंतर गेला, त्या ठिकाणी लांबच लांब असे हत्ती या ठिकाणी उभे होते. तो महाराजांना सांगतोय महाराज, ही बघा आमची हत्ती शाळा. अनेक कर्नाटकी बुलंद आणि मदमस्त असे हत्ती त्या रांगेत उभे होते. महाराज बघत राहिले. महाराजांच्या डोळ्यात सुद्धा ते मावत नव्हते. एवढ्या लांबच लांब रांगा त्या हत्तींच्या, वेगवेगळ्या जातीची पैदास आणि वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या प्रांतातले ते हत्ती. आणि तितक्यात त्या गोवळकोंड्याच्या बादशाहाने राजांना विचारलं राजे, आमच्याकडे एवढे आहे, मग तुमच्याकडे पण असेलच की. आमच्याकडे एवढे घोडे आहेत, तुमच्याकडे पण असतीलच की. आमच्याकडे एवढे हत्ती आहेत, मग तुमच्याकडे पण असतीलच की. आता महाराजांनी विचार केला याला काय सांगायचं, कारण आपला महाराष्ट्र कड्या कपारांचा, डोंगर दऱ्यांचा, हत्तीसारखा अवजड प्राणी आपल्याकडे चालणार नाही. पण बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी त्यांची मिरवणूक होती, ती हत्तीवरून काढली होती. लोक विचार करतील अबुवा सांगता हत्ती आपल्याकडे चालवतो नाही, मग ह्यो इतिहासात आम्ही वाचला होतो हत्ती खायचो. तर ते हत्तीचं पिल्लू शहाजी महाराजांनी लहान असतानाच महाराजांना दिलं होतं आणि ते लहानपणीच वरती गडावर नेलं. ते मोठंच तिथे झालं आणि त्याच हत्तीवरून महाराजांच्या राज्याभिषेकानंतर मिरवणूक काढण्यात आली होती. तर महाराजांनी विचार केला त्याला सांगायचं काय. महाराज म्हणाले बादशहाजी, तुमच्यासारखे हत्ती नाहीत आमच्याकडे, पण हत्तीसारखी माणसं जरूर आहेत. एवढे म्हटल्याबरोबर तो बादशाह हसायला लागला. हत्तीसारखी माणसं महाराज, हत्तीसारखी माणसं, मग त्यातला एखादा माणूस आणलाय का सोबत.
महाराजांच्याच बाजूला येसाजी कंक उभा होता. महाराजांनी थपदिशी त्याच्या पाठीवर हात मारला आणि म्हणाला हाही एक त्यातलाच आहे. बादशाची बुद्धी फिरली बघा. म्हणाला काय महाराज, हा तुमचा हत्तीसारखा माणूस, मग हा तुमचा हत्तीसारखा माणूस माझ्या एखाद्या हत्तीशी युद्ध करेल का? महाराजांच्या तोंडातून हो किंवा नाही यायच्या अगोदर येसाजी कंक पुढे झाला आणि महाराजांना म्हणाला, राज आज्ञा करा, राज आत्ता जातोनी भिडतो. असे मावळे होते बघा महाराजांचे. महाराजांनी सुद्धा विचार केला काय करू आणि काय नको, पण ते येसाजी कंकाचा हट्ट त्याने एवढंच सांगितलं, महाराज फक्त हो म्हणा. महाराजांनी डोळ्याने इशारा केला. येसाजी कंक पुढं मैदानात सरसावला बघा. पण त्या बादशाने खेळी केली. अतिशय मदमस्त असा पिसळलेला हत्ती मैदानात सोडला. बुलंदारी बलाढ्य असा तो हत्ती माझ्या येसाजी कंकाच्या अंगावर धावून आला. येसाजी कंकाला सोंडेमध्ये धरलं, गरगर 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 फिरवलं, उचलून फेकून दिलं. पुन्हा येसाजी कंक उठला, पुन्हा त्या हत्तीनं सोंडेनं फिरवलं, दुसऱ्या बाजूला भिरकावलं. तेवढ्याच लोकांची आजूबाजूच्या गर्दीतून आवाज आला, हे येसाजी मरशील, माग ये माग, अरे मरशील फुका, अरे माग येतो तो मराठा कसला. येसाजी कंक पुढे झाला होता, हत्तीवर चाल करून गेला होता. हत्ती येसाजीवर चाल करून आला. येसाजीनं उड्डाण केला, हाताच्या समजलीने हत्तीची सोंड छाटली आणि त्या दिवशी इतिहासात एक वाक्य बोललं बघा कसं होतं. आपल्या हिंदुस्थानाच्या, आपल्या महाराष्ट्राच्या मराठा हत्तीनं कर्नाटकी हत्ती मारला, कर्नाटकी हत्ती मारला. तो हत्ती ची 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 करत समोर पडला होता आणि हे बघून अजून बाकी तर हे बघून बघा त्या बादशाने काय केलं, येसाजी कंकांच्या समोर गेला, आपल्या गळ्यातला कंठा काढला मोत्याचा, येसाजी कंकाच्या समोर धरला. येसाजी कंकाला सांगितलं, हे घे तुझ्या बहादुरीचं इनाम. त्यावेळी येसाजी कंकाने सांगितलं, बादशहाजी आमचं कौतुक करायला आमचं राजा समर्थक आहे. असा मराठा, एक मराठा, कोण नाही होय मराठे, एक मराठा, लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी, जय भवानी. आता ज्याला काहीतरी बरा वाटला असे टाळ्यो. तिकडनं महिला वर्गणी जो काय जय पुकारला ना, वा धन्यवाद माता भगिनींसाठी. खरोखर तर सांगण्याचा विषय काय काय होता हो. प्रकाश निकम साहेब यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आलाय, मंडळाच्या वतीने स्वीकारते. बाळासाहेबांवरती एक गीत घ्यायला सांगितलंय, नक्की घेणार. मी बाबराव बोलतोय, हॅलो मी बाबराव बोलतोय, हॅलो मी बाबराव बोलतोय. इंद्राच्या दरबारात यक्ष गंधर्व गाती गीत, यक्ष गंधर्व गाती गीत, यक्ष गंधर्व गाती गीत. भट गाती तालावर धुंद होई राज दरबार, वजन थंय भजन. आता खरोखर वाईट वाटली एक गोष्ट, ते कोण साहेब होते नका बोलले, ए ही आपल्या भजना गेलेली वाईट दिवस युट्यूब चालू असलं तरी मी तर घाबरत नाही या विषयात. कारण कसा माहिती, भजन थांबून मी आपलं बसलं, ते साहेब पाटणं म्हणतात, हे उठ या
काहीतरी मगाशी लक्षात दिला नाही, युट्यूबलाच टाकलं असतं. जाऊन दे, ह्या विषयाला आपण घाबरतच नाही. अरे आमचं नामस्मरण भजन कीर्तन ह्या जर तुम्ही बंद करता, बाकी टिंबटिंबवर केलेले रात्री अपरात्री तुमका चालतं. हे विषय आहे ना. आता कसा होता, आपण थोडक्यात वजन ते भजन केलेला. आता आमच्या भजनात पूर्णचा भजनाचा मंडळा महाराष्ट्राचा तेका सांस्कृतिक मंत्री यांचो सपोर्ट हा. हेंका कोण सांगणार? पण आशिष शेलार साहेब आमच्या कार्यक्रमा केले, काही गोष्टींची आमका ग्वाही दिल्यानी, पण ह्यो व्हिडिओ त्यांच्यापर्यंत खरोखर पोचक होतो, पण तो मगाशी व्हिडिओ नाही काढला. बाकी भजन बुवा ह्या वेगळी गोष्ट, पण असा एखाद्या सांगणार आम्ही काय असेच पडला हे उठ आणि असू दे. म्हणून काय म्हणतंय, वजन ते भजन झालेला. आणि ह्या बाबतीत तर मी अजिबात घाबरत नाही. ह्या बुवांबरोबर बारी होती भायकाळ्या, एकच आपल्या हिंदूंची बिल्डिंग आणि अख्खा हिरवागार सगळा बाजू. आणि मी बारी माका वाटतं आम्ही 11:30-12 वाजता चालू केला. 1:30 वाजता मी छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती ते आता सांगितलं तसं व्याख्यान सांगत होतोय. आणि एक माणूस येलो, जरा हळू बोला, बाजू सगळा पाकिस्तान, ह्याच भाषेत त्यानं सांगला. म्हटलं मी घाबरत नाही, कोण येत तलवार घेऊन तो बोलणाऱ्याक पहिलो मारीत, माका मारून दे, भजन करता करता मरण. खोटा बोलण्याचा विषय नाही, देवीच्या मंडपात बसलो ह्यो विषय. बुवांका पण माहिती, बुवांबरोबर बारी होती. अरे आपली संस्कृती जपतोय आपण, आपलं काहीतरी सांगतोय, आपल्या राजे महाराजांबद्दल बोलतोय, त्यांना का घाबरायचा? उद्या युट्यूब वाल्यांका काय बुवा तापले असा काय काय टाकते बघा. बुवा आता काय माहिता, मगाशी बुवा म्हणतात, तो आयोजक आमचा मित्र खया, तो म्हणतात तू लेट येईलच बुवा म्हणून झाला. होता तर होतात, मी लेट आणि मी लवकर, ह्यो लवकर येऊन ना काय केला. मग ते पारंपरिक करायची होती ना बारी, त्यांना चालू करायची, मी येऊन दुसरी बारी केलं असतं काय रे, बरोबर ना. मस्त अगदी ह्या भले जंगी काय 2020 पण दिली बारी हो, जवळजवळ बंद होई दिली आता. तर बघा 2020 पण लिवलेला नव्हता, आमने सामने काय नाही, पारंपरिक झाली असती बारी. लेट इलाज नुसत्या तास गिरवीत राहण्यापेक्षा सुरुवात करायची पारंपरिक. मस्त काय डोंबिवलीचा नाव झाला असता की बाबा डोंबिवलीमध्ये पारंपरिक संस्कृती जपली, पारंपरिक भजनाचे सामने झाले. मग या मंडळात भजन गेल्या वर्षी सिंगल, या वर्षी डबल. आता एक काम कर, आता माझा वयपर्यंत स्पीकर बंद होणार, तू गप घरात जा, सकाळी ये, उरलेला होय काय कर. उद्या सकाळी तुका कोण अडवणार नाही, पण तुझी उद्या बारी आहे ना गावा. एका वाजपेयी येते पार्सल, पण डबल चार्ज. आज त्याचं नाव चुकीचं घेतलं, असू दे. तर बघा त्या इंद्राच्या दरबारात यक्ष किन्नर गात होते, गंधर्व गात होते, पण आता भजना पण बंद होतं. आता समोर उदाहरण तुम्ही बघलात. म्हणून तो बाबूराव काय सांगतोय बघा, कोर्टाचं फरमान नको हरिनाम, कोर्टाचं फरमान नको हरिनाम. मोठ्या मोठ्या लोक होई ध्वनी प्रदूषण, मोठ्या मोठ्या लोक होई ध्वनी प्रदूषण, मोठ्या मोठ्या लोक होई ध्वनी प्रदूषण, मोठ्या मोठ्या लोक होई ध्वनी प्रदूषण. हो बघा चांगले ना कोर्टाचं फरमान, अमुक वाजता सगळा पण. अहो आता माका खायच्या जाती धर्मावर बोलवता नाही, पण विषय आपण डोळ्यात बघता डोळ्यासमोर, म्हणून बोलवता विषय येतात. आता मागे 15-20 दिवसापूर्वी त्यांचा एक काहीतरी कार्यक्रम झालो, 3-3, 4-4 वाजता नुसते रस्त्यावर डीजे लावीत, आणि काय त्यांची ती यात्रा निघाली होती, आणि डीजेनी काय म्हणजे आपल्या भजनांसाठीच फक्त बंधना. म्हणून तो बाबूराव काय सांगतोय बघा, विषय बाबूरावावर इलो, तो कलियुगातलो बाबूराव त्या संतांका सांगता तुमच्या वेळी कसा होता, पण आता 12 वाजले की भजना बंद करतोय. अहो आमच्यामुळे ह्यांचे स्पीकर बिकर पण जातील. हो सामान डायरेक्ट जमाच करतोय, मग ह्या बिचाऱ्यांका पैसे भरून अनुभवे. म्हणून तो बाबूराव सांगतोय त्या देवांना संतांना, मोठ्या मोठ्या लोक होई ध्वनी प्रदूषण, मोठ्या मोठ्या लोक होई ध्वनी प्रदूषण, पोलीस भजन बंद करतोय. मी बाबूराव बोलतोय, हॅलो मी बाबूराव बोलतोय, हॅलो मी बाबूराव बोलतोय.
आता बुवांच्या वाटण्यात माईक इलो बुवा सगळ्या पंचरत्नांची आठवण करून देतील. वेळेअभावी पटापट गजर संपवतोय बुवा आणि बुवांकडे बारी सुपूर्द करतोय. तर बघा पंचरत्नांनी भजनं केली पण आता सध्या शेलाव पेटाव कानाखाली मारीन या खुर्चीवर बसवून एकाच मारतात कानाखाली मारीन म्हणणारे बुवा सुद्धा येले आणि भजनाचा भंजन करून टाकला. आणि म्हणून काय म्हणतोय शेलाव पेटावणे बुवा दिवाने शेलाव पेटावणे बुवा दिवाने एकमेकांच्या मानेवर बसतोय. मी बाबूराव बोलतोय हॅलो 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 कलियुगी जायना सांगतो ऐकाना कलियुगी जायना सांगतो ऐकाना नव्या युगाचा नवा जमाना नव्या युगाचा नवा जमाना साधू चोराला राम राम करतोय. मी बाबूराव बोलतोय धन्यवाद. हॅलो माझे वर्गमित्र अरविंद कोकाटे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मग असे एक बक्षीस आलेलं निकम करून नाव लक्षात नाही राहिलं निकम सुधीर साठम यांच्याकडनं 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. बुवा दशावताराची झलक तुम्ही एक घ्यावा कारण तुमच्याकडे बारी लवकर देतोय. कारण कसा तुम मध्ये 15-20 मिनिटं गेली. माझा पुतण्या अमोक मिशा याचकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवांकडे तळावरचा गजर घेतो आणि बुवांकडे बारी सुपूर्द करतो कारण त्यांना पण निदान अर्धो तास तरी भेटून दे. बुवा असो मी होय म्हणजे वाटून वाटून खाणारो. अजून 2-4 मी गजराची गाळली. हो आमचे गुरुबंधू अवधूत सुतार बुवा यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. संकटात मी धावा करतो पाठीशी राही संकटात मी धावा करतो पाठीशी राही जागी हो आई आई अंबा